श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। मालाकमण्डलुरधः करपद्मयुग्मे मध्यस्थपाणियुगुले डमरु त्रिशूले यस्यस्त ऊर्ध्वकरयोः शुभशङ्खचक्रे वन्दे तमत्रिवरदं भुजषट्कयुक्तं जितेन्द्रियगणाग्रणिरभितः परे ब्रह्मणि कलौ श्रुतिपथावने त्रितनयोऽवतीर्णस्वयं करात्तसुकमण्डलुः कुमतखण्डने दण्डभृत् पदप्रणतवत्सलो जयति वासुदेवो यतिः अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। शिवचिदंबरांच्या आणि शिवशास्त्रींच्या या दिव्य संवादाचं वर्णन ऐकत असताना 117 श्लोकांमध्ये चिदंबर महास्वामीजींचं वर्णन निर्गुण निराकार परब्रह्म साक्षात तुमच्या आमच्यासाठी कसं दत्तावतारी शिवावतारी प्रगट झालेलं आहे याचं वर्णन स्वतः शिवशास्त्रींनी केलं। भक्तजनांना अतिशय परमानंद झाला। विद्वत सभेतली लोक अवाक होऊन पाहू लागली, हा काय चमत्कार आहे, कोणाला कळेना। थोड्या वेळानंतर तो अग्नी शांत झाला। ही स्तुती लिहून झाल्यानंतर हा अग्नी शांत झाला आणि एक प्रकार घडला। काय घडलं? शिवचिदंबर महास्वामीजींच्यात आणि शिवशास्त्रींच्यात नजरानजर झाली। दोघांनी एकमेकांना पाहिलं फक्त। आता स्थिती अशी होती की शब्दे विण संवादू। दोघांच्यात शब्द काहीच उच्चारले गेले नाहीत, परंतु प्रभू आपण माझ्या मनातले भाव ओळखलेत आणि मी आपल्यावर परमविश्वास ठेवून भर सभेमध्ये आपण जेव्हा असा प्रश्न विचारलात की अरे मी सामान्य नर आहे, एक मानवी देह धारण केलेला आहे आणि तू माझी स्तुती का बरं करतोस असं आपण बोललात, परंतु त्याचा आपल्या प्रश्नाला आपल्या उपस्थित केलेल्या मुद्द्याला प्रतिवाद करून मी इथं असा मुद्दा मांडला की आपण सामान्य नर नसून आपण महादेव आहात। आपण नुसते देव नसून महादेव आहात। आपण महापुरुष आहात। तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि या न्यायाने आपणच साक्षात शिवशंकर परमात्मा आहात। आणि म्हणून मी स्तुती करावी परमेश्वराची, करू नये व्यर्थ कधी नराची। स्तुती सकी ईश्वर प्राप्त होतो, तसा तिला मानव काय होतो। असं जे काही वर्णन करून ठेवलेलं आहे आमच्या वामन पंडितांनी, त्याप्रमाणे स्तुतीला केवळ ईश्वरच योग्य असतो। माणसाची स्तुती कधीच करू नये। आज आपण एखाद्याची केलेली स्तुती उद्या त्याच्याबद्दलच आपल्याला कदाचित काही अनुद्गार काढावे लागले किंवा एखाद्याच्या बद्दल आपल्याला काही विचित्र असं काही बाई ऐकायला मिळालं तर आपणच मांडलेली मतं आपल्याला परत मागे घेताना नाकीनऊ होते। त्यामुळे आपण स्तुती व्यर्थ अशी नराची स्तुती कधी करू नये। करायचीच असेल तर स्तुतीला नर हा कधीच कधीच होत नाही, म्हणजे लायक ठरत नाही। परंतु परमेश्वराच्या लीला अमर्याद असल्यामुळे भगवंताच्या कितीही लीला तुम्ही गा, स्तुतीच जर करायची असेल ना तर ही वाणी दत्त महाराजांच्या स्तुतीसाठी खर्च व्हावी। दोघं काही क्षण एकमेकांना पाहत होते आणि एवढ्यात आता राहवलं नाही। भर सभेमध्ये शिवशास्त्री उठले, महान शिवभक्त असलेले शिवशास्त्री उठले आणि भर सभेत साष्टांग प्रणिपात शिवचिदंबरांच्या चरणावरती केलेला आहे। लक्षात घ्या, अश्रुधारा वाहत आहे। प्रभू, एखादा मद्यपी ज्याप्रमाणे मद्य पितो आणि त्याला त्या मद्याचा कैफ चढतो ना प्रभू, तसं मायेचं पटल डोळ्यावरती इतकं घट्ट आहे की त्यामुळे मी स्वतःच कोणीतरी एक विद्वान आहे, मीच ज्ञानी आहे, मीच पंडित आहे अशा आविर्भावात आजपर्यंत जगत आलो। हा जन्म आत्तापर्यंतचा वाया घालवला। बघा, मागे मी घंटारवाची गोष्ट आपल्याला सांगितली, त्याच्याकडे अहंकार होता, पण इथे शास्त्री हे पण शास्त्रीच आहेत, विद्वान आहेत, पण पश्चात्ताप दग्ध स्थिती आहे किंवा वस्तुस्थितीचं भान ज्या ठिकाणी होतं, मुमुक्षुत्व ज्या ठिकाणी जागृत होतं, तेव्हा साधकाची उपासकाची भूमिका अंतःकरणाची अशीच असते आणि जे अशा अंतःकरणाचे असतात तेच खरे उपासक असतात, अन्यथा ते उपासक नव्हेत असं स्वच्छ समजावं। डोळ्यात घळघळ अश्रुधारा येतात आणि शिवचिदंबरांना प्रार्थना करतायत, प्रभू
चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, मीच आता जे मला दिसणारं शिवस्वरूप आहे तेच हृदयात माझ्या कायम वास्तव्य करावं. तेच माझ्या हृदयात कायम आहेच, पण मला ते कळत नाही आहे. प्रभू, मला ते कसं कळेल? आपण मार्गदर्शन करावं अशी इच्छा आहे. या ठिकाणी झालेला जो संवाद आहे हा संवाद मोठा विलक्षण आहे. शिव चिदंबर महास्वामीजींनी काय केलं ते म्हणाले की वेदोक्त कर्मानुसार धर्मानुसार आचरण तुमचं विहित कर्म आहे ते शास्त्री बुवा करत जा, पण कर्माबरोबर ज्ञान सुद्धा होणं तितकंच महत्वाचं आहे. तुम्ही कर्ममार्गाचं आचरण करणारे आहातच आहात, तुम्ही ज्ञानी पण आहात, पण शिवभक्तांनी, गुरुभक्तांनी, दत्तभक्तांनी भक्त म्हणून घेत असेल तर तो भक्ती करणारा असला पाहिजे, जो विभक्त नव्हे असा भक्त. तुकाराम महाराजांचं जसं एक प्रमाण आलेलं आहे की जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्ये सांभाळावी, त्याप्रमाणे शिवचिदंबरांनी गुरुभक्तांनी कशी पथ्य सांभाळायची याविषयी मोठं सुंदर असं मार्गदर्शन केलं. ते म्हणतात की मी आता तुला जे सांगतोय ते नीट श्रवण कर, त्याप्रमाणे 24 तत्व मी तुला सांगतो, त्या 24 तत्वाचं आचरण तू कर. हे तुला निमित्त करून सांगतो, बाकीच्यांना पण उपयोगी पडेल. शिवचिदंबर म्हणतात, दुसऱ्याकडून मानाची इच्छा कधीही करू नये. 1. दुसऱ्यास कालानुरूप सन्मानच करता आला तर करावा, अवश्य द्यावा. दुसऱ्याचा स्थिती काल परत्वे सन्मान करता आला तर करावा. 2. कर्माचरण प्रतिष्ठेकरिता दांभिकपणाने करू नये. 3. भक्ताने आपले केलेले सत्कर्म लौकिकासाठी करू नये, ते सांगू नये. 4. 5. क्रोध नसावा, कामादी विकारांपासून दूर राहावं, लोभ सोडावा, म्हणजे कामक्रोधादी जवळ ठेवू नयेत. 6. सर्वांपाशी आर्जव म्हणजे सरळपणाने वागावं. 7. कर्म करताना दक्षता राखावी, कर्मामध्ये कर्तव्य दक्षता असावी. 8. मन निर्मळ असावं, अतिशय सुंदर गंगेप्रमाणे मन असावं, निर्मळ असावं. 9. सर्वाभूती शिवस्वरूप व्याप्त आहे, दत्तस्वरूप व्याप्त आहे अशी भावना असावी. 10. अंतर्बाह्य शुद्ध राहून सत्याचं पालन करावं. 11. प्राणीमात्रां मन इंद्रिय यांचा निग्रह करावा, मनाचा इंद्रियाचा निग्रह करावा आणि प्राणीमात्रांची हिंसा करू नये. दुसऱ्याचे अपराध नेहमी सहन करावे, निंदक असला तरी त्याचं कल्याण चिंतावं. अंतरीची शांतता कधी ढळू देऊ नये. स्त्रियांचा संग सोडावा किंवा त्यात जास्ती अडकू नये. साधूचा संग करावा, सदा एकांतवास धरावा, सदा माझं ध्यान करावं, दास्य भावासाठी देह अर्पण करावा, गुरुभक्ती आदरपूर्वक आचरण करावी, तत्पर राहावी, आळस करू नये आणि सर्व इंद्रिय माझ्या सेवेसाठी लावावी आणि सर्वात शेवटचं सर्वांच्यावर दया करावी. अशा पद्धतीची 24 तत्व शिवचिदंबरांनी शिवशास्त्रीनं सांगितली. शेवट एवढंच सांगितलं, अवगुणा टाकुनी गुणासी धरावे, शिवगुण गावे सर्व काळ, माझी ये भजनी जे होती सादर, त्या मी चिदंबर रक्षी सदा. असं मार्गदर्शन शिष्याला करणाऱ्या शिवचिदंबरांना आजच्या दिवशी वंदन करूया. त्या धन्य असलेल्या शिवशास्त्रींना प्रणाम करूया आणि शिवचिदंबरांनी शिवशास्त्रींना जे ज्ञान दिलं ते आपणही आत्मसात करण्याचा प्रयत्न करूया. भक्तानंद लहरी हे स्तोत्र आपण अवश्य वाचा. शिवशास्त्रींचं चरित्र आज इथेच पूर्ण झालं. आज वाणीला इथेच विराम देऊ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.